म्हणजे पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवाशांना अन्न, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश दिलेत। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताननं सीमेवर सलग 8 वेळा गोळीबार केलाय। भारतानं आपल्या लष्कराला पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिल्यानंतर पाकिस्तानातून आता दावे करण्यात येत आहेत की भारत त्यांच्यावर हल्ला करणार असल्याची गुप्तचर माहिती त्यांच्याकडे आहे। तणाव वाढत असताना दोन्ही देशांनी त्यांच्या राजदूतांना परत बोलावलं असून सीमा देखील बंद केल्या। तर या संदर्भातच आपण पुन्हा हेमंत महाजन सर यांच्याकडे जाऊयात। सर, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधल्या रहिवाशांना अन्न, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश दिलेत। यामागे पाकिस्तानचा नेमका काय हेतू असू शकतो? असं असतं, आपण साठा करायला केव्हा सांगतो, ज्या वेळेला युद्ध एकदम लगेच सुरू असतं त्यावेळेला, आणि आपल्याला भीती निर्माण होते की जो आपण रोजचे जे रस्ते म्हणजे रोजचा जो धान्य पुरवठा करतो, समजा कुठल्याही शहराला जे गोष्टी लागतात त्या शहराच्या बाहेर नाही येतात, आणि जसं पुण्याचं उदाहरण बघितलं तर पुण्याकडे 4-5 रस्ते आहेत ज्या रस्त्यावरनं अन्न, धान्य, पाणी नाही पण दूध किंवा फळंही येतात। तर जर अशा रस्त्यांवरती जर हल्ले झाले, समजा लाहोरवरती हल्ला झाला किंवा कराचीवरती हल्ला झाला किंवा पाकिस्तानची जी पीओकेची राजधानी आहे मुझफ्फराबाद त्याच्यावरती जर हल्ला झाला, तर तिथे जीवनावश्यक वस्तू जी आहे त्यांचा शॉर्टेज होईल, त्यांची जी चेन ऑफ सप्लाय आहे ती एखाद्या वेळेला बंद पडू शकते। तर म्हणून तसं झालं तर नागरिकांनी उपाशी राहू नये, म्हणून पाकिस्तान त्यांना सांगतं आहे की तुम्ही अन्नधान्याचा साठा करा, आणि जर चेन ऑफ सप्लाय जर बंद पडली तर तुम्ही स्वतः तुमच्याकडे असलेल्या साठ्याच्या वरती तिथे जिवंत राहू शकता। परंतु आता ही जे साठा जो करायचा आहे, किंमत जर तिप्पट वाढली असेल तर सामान्य माणसाची क्षमता किती साठा करण्याचा, म्हणजे त्याच्यामुळे हे लिमिटेशन्स आहेत, हे लोकांना घाबरवणं आहे। आणि जसं आपण लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो की जीवनावश्यक वस्तूचा साठा करा, तर तिथले व्यापारी काय करतात, लगेचच त्याच्या किमती वाढवतात। आपल्याला सुद्धा भारतामध्ये कल्पना असेल की असं काही थोडंसं झालं की कांद्याचे भाव वाढणार म्हटलं की व्यापारी भाव वाढवायला लागतात आणि मग त्याचे भाव वाढतात म्हणजे ते। तर तसाच प्रकार आज तिथल्या जनतेवरती होतो आहे। तर हे सगळे जनतेवरती परिणाम होत असल्यामुळे त्या जनतेला पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मोठा राग आहे। म्हणजे आता जर एक सर्वे झाला होता, 50 ते 60% पाकिस्तानी नागरिकांना वाटतं की त्यांचं सैन्य हे सक्षम नाही आणि ते पाकिस्तानी नागरिकांचं रक्षण करण्याकरता सक्षम नाही। आणि याचं उदाहरण म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवरती हल्ले होत आहेत, वझिरिस्तान म्हणजे नॉर्थ वेस्ट फ्रंटियरमध्ये हल्ले होत आहेत, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे, त्याच्याशिवाय बलुचिस्तानमध्ये हल्ले होत आहेत। तर याच्यामुळे आता एक प्रचंड मोठा दुरावा निर्माण झालेला आहे पाकिस्तानी सैन्य आणि तिथले नागरिक। तर हा दुरावा येणाऱ्या काळामध्ये वाढणारच आहे। तर ज्याच्यामुळे जो नागरिकांचा जो सहभाग सैन्याला गरजेचा असतो, खास तर लढाईच्या वेळेला, लढाई झाली की अम्युनिशन घेऊन जाण्याकरता, पाणी घेऊन जाण्याकरता, सैन्याला मदत करण्याकरता, तर होऊ शकतं की ज्यावेळेला युद्ध खरोखर सुरू होईल तर तिथले नागरिक सगळे पळून गेलेले असतील आणि पाकिस्तानी सैन्याला मदत करण्याकरता कोणी तिथे शिल्लक राहणार नाही, आपण त्याच्यावरती टाकलेल्या मानसिक दबावामुळे। तर थोडक्यात पाकिस्तानचे नागरिक सुद्धा या सगळ्या महागाईमुळे अत्यंत त्रासलेले आहेत, आणि त्यांची जी प्रायोरिटी आहे ती आहे रोटी कपडा मकान। युद्धाविषयी त्यांना काही फारसं प्रेम नाही।